आप देख रहे हैं मिल्लत 24 न्यूज, यही सच है। राज्य शासनाचा जो JR आहे 2005च्या नंतरचा की कंत्राटीदार कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी करता येत नाही, हा त्याच्यात स्पष्ट असताना इथं गोंधळ करून मागच्या दारानं काहीतरी खोडसाळपणाने करून काही लोकांचे पदोन्नत्या ते केले, त्यांना कायमस्वरूपी सुद्धा केले। त्या अभियंत्याला आमचा लोकशाही मित्र मंडळ, कर्मचारी संघटना, स्वच्छता कर्मचारी संघटना यांच्या वतीनं आमचा तीव्र विरोध आहे। त्यांचे वेळेवर पगारी आधीच नाही, तर ह्यांना जर घेण्यात आले तर जवळजवळ दरमहा 1.5 कोटी वर्षाला 1.5 कोटी रुपये ते भरावे लागतात। त्याच्यापेक्षा सध्या पगारी नाहीत, पेन्शनधारकाला पगारी नाहीत। स्वच्छताचे जे शहरामध्ये अशी बोंबाबोंब वाजता चालू आहे, त्यामुळे आज रोजी आम्ही आयुक्त नार्वेकर साहेबांशी चर्चा झाली। त्यांनी म्हणले योग्य पद्धतीने मी निर्णय घेतो, माझा माणूस बसू द्या, जे काही चुका झाले त्याला दुरुस्त करतो असे देखील त्यांनी आश्वासन दिले। आणि उपयुक्त नावाचे जे बबन तळवी आहेत ते कोणाला उद्धटपणे उर्मटपणे बोलणारे 6 तारखेचे इंटिमेशन शासनाला दिलेलं आहे। त्याप्रमाणे त्याचं काय झालं किंवा काय करणार याबद्दल आम्ही आयुक्त साहेबाला आताच सलीम इनामदार असतील, आमचे नासिर खान असतील, आमचे के आंधळे असतील, मी असेल असे बरेच कर्मचारी भेटलोत। त्यांनी सविस्तर आणि आमच्या मागण्याचं आहेत की बबन तळवी आहे त्याची तात्काळ बदली करावी किंवा ते टेबल हटवावा। आणि ज्या अभियंत्याच्या जे पदोन्नत्या झाल्या, एक तर शासनाचं धोरण जसे सलीमभाई म्हणल्याप्रमाणे 2000च्या नंतरच्या कर्मचाऱ्याला कायम करू नये, पण 14चा कर्मचारी कायम झाला आहे, 17चा कर्मचारी कायम झाला, परंतु आमचा सफाई कामगार 2000चाही परमनंट झाला। मध्ये सर्वात अगोदर तर जे आमचे वाढीव अनुदान आहे ते मागणी केली, त्याच्यानंतर जे GSTचा फरक अनुदान आहे त्याची मागणी केली। आम्ही एकनाथ शिंदे साहेबाला भेटलो, त्यांनी त्यांचे PA पाटील साहेबांना सांगितले, पण सुट्ट्या होत्या म्हणून ते म्हणले सोमवार मंगळवार या। आणि त्या निवेदनातच हे सांगितलं की परभणी महानगरपालिकामध्ये जे इंजिनियर लोकांचे असंख्य पदाचे चुकीचे जे पदोन्नत झाल्यात ते लवकरात लवकर रद्द करावा। आणि आमचे जे अनुदान पगारासाठी लागतो आणि जे आमचे जे सेवानिवृत्त लोक आहेत हे सगळ्यासाठी आमचं जे GSTचं अनुदान आहे 7 कोटी, त्याच्यासाठी आम्ही 6 तारखेपासून मंत्रालयासमोर आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत सगळे कर्मचारी मिळून।